नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची लांबच लांब रांग। गोंदियात 10वीच्या परीक्षेत आढळले बोगस विद्यार्थी। युद्धामुळे पेणमधील प्रसिद्ध गणेश मूर्ती परदेशात उशिराने पोहोचणार। आणि भगवान महावीर जयंती निमित्त बीडमध्ये भव्य शोभायात्रा। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। कोल्हापूर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण व्यवस्थित होत असताना संभाजीनगर इथल्या संदीप गॅस एजन्सी समोर वारंवार ग्राहकांच्या रांगा लागल्यात। महिनाभर बुकिंग करून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्याने या एजन्सी समोर ग्राहकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। तर सिलेंडर ब्लॅकने विकला जात असल्याची शंका यावेळी काही ग्राहकांनी उपस्थित केली आहे। पाहूयात। माझं नाव मनोज रसाळ। आम्ही कोल्हापूरच्या संभाजीनगर येथील संदीप गॅस एजन्सीमध्ये आता सध्या उभा आहोत। सर्वसामान्य लोकांना जो होणारा त्रास आहे यासाठी आम्ही हे हातात निर्णय घेतलेला आहे। तर इथे प्रत्येकाला गॅसच्या एजन्सीच्या या भोंगळ कारभारामुळे त्रास होत आहे। सदरचे गॅस एजन्सीचे बुकिंग्स आहेत ते 1 महिना, 1.5 महिना, 15 दिवस हे प्रत्येकाचे बुकिंग आहेत। ह्या एजन्सीचा कारभार अगदी व्यवस्थित आणि सुरळीत होता। आताच्या ह्या ज्या परिस्थितीमध्ये जो गोंधळ उडलेला आहे त्याच्यामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांपासून जी बातमी आली की बाबा सगळीकडे सगळं सुरळीत आहे, सगळ्यांना पुरवठा योग्य प्रकारे मिळणार आहे, तुम्ही कोणी गोंधळ करू नका। तर अशा परिस्थितीमध्ये पण एजन्सीकडून निवड होणाऱ्या भोंगळ कारभारामुळे या लोकांना सामान्यांना त्रास आहेत। आता या ठिकाणी शेकडो नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून गॅसच्या टाकीचे नंबर्स लावून तिथे उभारलेले आहेत आणि प्रत्येकाला इथे अडचण येत आहे की बाबा आता नाहीतर कधी। लोकांची प्रचंड संभ्रमावस्था आहे। या संदर्भात आता पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। प्रशासकीय अधिकारी काही इथे आलेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य होत आहे। आम्ही सुजाण नागरिक म्हणून आम्ही एक प्रयत्न करून या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून घेत आहोत आणि प्रत्येकाला जे काही इथे आलेले आहेत त्या सगळ्यांना गॅसची व्यवस्था पूर्तता करून आम्ही त्यांना सुपूर्द करण्याची व्यवस्था करीत आहोत। आम्ही पण याच नागरिक आहेत, आम्ही पण या गॅससाठी झालेलो आहोत। तर या त्रासासाठी मी सगळ्या नागरिकांबद्दल आणि या एजन्सीबद्दल जे काय बोललेलो आहे तर त्या संदर्भात त्यांनी प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन त्याचा निर्णय घ्यायचा आहे। धन्यवाद। यानंतर पुढची बातमी। गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। कॉपी मुक्त गोंदिया या मोहिमेला हरताळ फासणारा प्रकार सालेकसा तालुक्यात उघडकीस आलाय। कावराबांध जिल्हा परिषद शाळेत 10वीच्या विज्ञान विषयाच्या पेपरमध्ये चक्क 3 बोगस विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्या जागेवर दुसरेच विद्यार्थी होते आणि त्यांच्याकडून पेपर सोडवून घेतल्याचं समोर आलंय। तर या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने मोठी कारवाई केली असून संबंधित मुख्याध्यापक आणि केंद्र संचालकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय। यानंतर आखाती युद्धामुळे गणेश मूर्तींचं माहेरघर असणाऱ्या पेणमधील प्रसिद्ध गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिरा पोहोचतायत। यामुळे मूर्तिकारांचं मोठं नुकसान होतंय। सध्या JNPT बंदरात शेतमालाचे कंटेनर अडकून पडल्याने गणेश मूर्ती घेऊन जाणारे कंटेनर ठेवण्यास जागाच नाहीये। त्यामुळे हजारो गणेश मूर्तींची परदेशवारी लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे। पाहूया। माझं नाव सचिन दीपक सेमेळ, दीपक कला केंद्र पेण। ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे अडचणी आलेल्या आहेत। म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडे जात नाहीयेत आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले। जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत। म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो, त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर। बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत। आता ज्या मूर्त्या आहेत आता जायला सुरुवात झालेली आहे। आता आमच्याकडनं कॅनडा, USA, लंडन या ठिकाणी आता मूर्त्या सगळ्या चाललेल्या आहेत। हुंड्यासाठी गर्भवती पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या नराधम पतीला अखेर बीडच्या अंबाजोगाई न्यायालयाने जन्मठेपेची अद्दल घडवली आहे। 5 ऑगस्ट 2020 रोजी परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथे ही घटना घडली होती। 2 लाख रुपयांसाठी गर्भवतीचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या हत्येला आत्महत्येचं रूप देण्याचा बनाव देखील रचला होता। मात्र वैद्यकीय पुराव्यांनी हा कट उधळून लावला। मृत मनीषाच्या वडिलांनी 1 कोटी रुपयांची ऑफर धुडकावून लावत लेकीच्या न्यायासाठी दिलेला लढा आता अखेर यशस्वी झालाय। गाव माझं पाडुळे, माझी मुलगी आचार्य टाकळीमध्ये मनीषा दिली होती। 2 लाखामुळे हुंड्यात त्याच्यामुळे मारून टाकले ते। शेवट मला एवढी आपण होती
कोणी मारलं होतं? जगन्नाथ संदीपान आचार्य आणि संदीपान आसुरबा आचार्य आणि संजीवनी आसुरबा आचार्य हे कोण आहे? तिघाईने सासऱ्याने आणि नवऱ्याने ह्या तिघांना मारून टाकले. कधी झाली ती घटना? 2020 झालेली, 19/2020 6 वर्ष हा. केस चालली. आज शेवट त्या केसचा निकाल जाहीर झाला. मुलाला जन्मठेप दिली, सासू सासऱ्याला 2 वर्षाची सजा दिली 498 मध्ये. मला इतकं बळी लोकांना हे केलं, पैशाला बळी पडून मला कोटीची ऑफर होती. मला फक्त न्याय घ्यायचा होता लेकराचा, न्यायच मागून घेतला. पुण्यातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं ठिकाण बदललं जाणार आहे. याबाबतची माहिती समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर या निर्णयामुळे परंपरेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त केली जाते. तर याच पार्श्वभूमीवर परिसरातील गणेश मंडळ, भजनी मंडळ, व्यापारी संघटना तसंच विविध सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येत या निर्णयाला जोरदार निषेध दर्शवलाय. ही केवळ व्यवस्था बदलण्याची बाब नसून अनेक वर्षांची परंपरा आणि भावनिक श्रद्धेशी संबंधित विषय आहे, असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलंय. काल यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून निधी मागणी अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिलेत. यानंतर भगवान महावीर जयंती निमित्त आज बीड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी, महिला आणि पुरुषांनी या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचं दिसून आलं. तर जैन समाज बांधवांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोल ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून वाजत गाजत ही शोभायात्रा काढण्यात आली आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.